कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पण कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला वाटत असेल की बाबा मी आता पडल्या काय काम करायला, तर काय नाही, मी एडिटिंग करायलो आणि त्यासोबतच आपला कालचा जो व्हिडिओ होता त्याचं प्रॉब्लेम चालली होती, ते आपण 2 पार्ट्समध्ये अपलोड केले. तुम्ही पाहिजे तर ते बघू शकता. खूपच असे चांगले व्हिडिओ आहेत, ठीक आहे. तर तो मी अपलोड करायलो आत्ता आणि ते प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाले, अपलोड झाले व्हिडिओ. तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो आत्ताची सिच्युएशन काय चालू आहे. चला. तर नमस्कार, तुमचं सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो, ठीक आहे. मगाशी झोपलेलो म्हणून मी नीट स्वागत करू शकलो नाही. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आता म्हणजे बघू शकता तुम्ही, मी आत्ता पूर्ण तयार झालेलो आहे मी, ठीक आहे. तर रिझन हे जर मी तुम्हाला क्लिअर करून टाकतो की आपण जे आहे आत्ता एका इंटरव्ह्यूला चाललो आहे छोट्याशा. तर मी कालसुद्धा एक इंटरव्ह्यू देऊन आलो, ते होतं मॅकडॉनल्ड्समध्ये. तर त्या लोकांनी मला बोललेलं की त्यांचे काही युनिफॉर्म आणि काय रूल्स रेग्युलेशन आहेत ते सगळं पाळला तरच तुम्ही येऊ शकता असं वगैरे. आणि आज सकाळी मला कॉल आला की तुम्ही जॉब शोधताय तर तुम्ही इथे या आणि ते खूप जवळ आहे, ठीक आहे. तर मी आत्ता तिथं चाललो आहे. तिथून आल्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगेन, कारण की माझ्याकडे वेळ कमी आहे, अभ्यास पण आपल्याला करायचा आहे. आणि आज बघू आपल्याला आपला काय म्हणतात PTV करायला भेटते का नाही. PTV मीन्स तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल, जर माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये थंबनेल जरी पहिला तुम्हाला PTVचा अर्थ समजून जाईल. माझा हात दुखायला लागला की PTV म्हणजे पब्लिक टिप्स ब्लॉग, आणि हा पण एक पब्लिक टिप्स ब्लॉग असेल. त्यामध्ये पब्लिकमध्ये सगळेच येतील. जर तुम्ही मागं बघितला, माझे कपडे धुवून झाले सकाळ आज मला लेट झाला कपडे धुवायला. आणि त्यासोबतच माझी देवपूजासुद्धा इथं झालेली आहे, ठीक आहे. देवपूजा मी जी काल केली ना त्यावर मला कॉपीराईट पडलेला, माहिती आहे काय. कारण की मी एक बॅकग्राऊंडला म्युझिक लावलेलो यूट्यूबचं, तर कॉपीराईट पडलेलं. पण तो आता कॉपीराईट सक्सेसफुली आपण काढून टाकलेला आहे. येस. तर मी आता चला आपण जाऊया आणि बघूया आपला इंटरव्ह्यू कसा होतोय. ओके, तर मी इंटरव्ह्यू देऊन आलो आहे आणि जे काही डिटेल आहे मी तुम्हाला घरी जाऊन सांगतो, कारण इथं आवाज येणार नाही. खूप सगळ्या गाड्या आल्या बघा, मी ट्रॅफिकमध्ये म्हणून. तर ठीक आहे, मी तुम्हाला मी आता आलो आहे घरात, ठीक आहे. मी तुम्हाला कन्क्लुजन सांगून टाकतो आता काय आहे विषय तो, की मला ऑफर आली स्वतःहून, तिथनं फोन आला त्या कंपनीमधनं की आमच्याकडं हाऊसकीपिंगचा जॉब आहे. हा काय, तर तुम्ही करणार असेला तरी आपण हाऊसकीपिंग म्हणजे ते हाऊस नाही आहे, एक ऑफिस आहे मोठं, तिथं काम आहे. हा काय, मग तुम्ही पिऊन धरू शकता. तर त्यांचं मंथली पेमेंट आहे काहीतरी 13,000 वगैरे चेकमध्ये होईल. आणि बघू कसं काय मी आल्यावर आईशी बोलेन. तर ही सगळी गोष्ट होती, मी करून आलो आता. त्यांना मी सांगितलं मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो. आईशी पहिलं बोलायचं आणि त्यानंतर मी त्यांना सांगायचं संडे सुट्टी असणार आहे. तर एक्साइटमेंट यार, एक्साइटमेंट सगळं बघा ह्यांच्यामुळे, भगवंतामुळे. हे जिथे घेऊन जातील तिथं आपल्याला जायचं आहे. दुपारचे वाजले जातात 2 आणि तुमचा अभ्यासू विद्यार्थी म्हणजे मी अभ्यास करत आहे. तुम्हाला माझा अभ्यास दाखवलो आहे बघा. इथे एक पान पडलं आहे, तिथं एक पान पडलं आहे, इथं 3 पानं आहेत लिहिलेली, दिसत नाही नीट. हां, इथं 3 पानं लिहिलेली आहेत. आता अभ्यास 2 ते 3 ते 4 असं चालेल. 4ला आपण परत थोडंसं गिळणार आणि मग जाणार आहे आपल्या द कर्नाटक कॉलेज. हा. तर आता वाजलेत बरोबर 4 वाजले, ठीक आहे. आणि मी आता जेवायला बसणार आहे. आजच्या जेवणात मी सकाळचं जेवण केलं तर, आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे आपलं आजचं जेवण काय आहे ते. थांबा दाखवतो. त्या भात आहे, ठीक आहे. ह्याला बघून तुम्हाला राग येईल, कारण की काल आपल्याला मामानं म्हटलेला कमी खायचं. हां, यात डाळ आहे आणि डाळ आणि बटाटो मिक्स आहे आणि यात राईस आहे. तर मी आता हे खायला बसणार आहे, जेवायला घेईन मी, कारण की वाजलेत 4. आपला अभ्यास बऱ्यापैकी झाला, पूर्ण नाही झाला, बऱ्यापैकी झाला. आणि आपल्याला पेपरची पण तयारी करायची आहे. त्यामुळं मी आज माहीत नाही आपल्याला आपला जो काय म्हणतात PTV आहे तो होईल का नाही मला माहीत नाही. बट जर झालाच तर चांगला आहे. हां काय, कारण की जर आत्ता नाही झाला तर मी संध्याकाळी बघेन. जर येत असलो तर आपण परत डायमंड गार्डनला जाऊन आपण प्रश्न विचारणार आहे लोकांना. तर बघू, मी आता जेवून घेतो, ठीक आहे. ओके, तर संध्याकाळचे 6:30 वाजले आता आणि मी माझी बॅग वगैरे रेडी करतो. ही रेडी आहे बॅग. आता फक्त पाण्याची बॉटल भरून घ्यायची ही आपल्याला.
मी आता रेडी झालो आहे. आपण निघालो आपल्या कॉलेजसाठी निघायला लागलो आहे. आणि मी आज काय केलो आहे, मी माझ्या व्हॉईसचा सॅम्पल पाठवला आहे एका स्टुडिओकडं. कशासाठी पाठवलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आता मी नाही काय सांगणार आहे मला, कारण की मला पण ते माहीत नाही होईल का नाही. जर झालं तर मी सांगेन, नाही झालं तर राहून दे, मरून देते. ठीक आहे, तर आपण जाऊया आता कॉलेजला. मी आता पोहोचलो आहे आपल्या वर्गामध्ये. वर्गात कोणच नाही आहे. ठीक आहे, आणि मी आता पेपरचा अभ्यास करणार आहे. इथं चालू आहे ना. हां, तर मी आत्ता आलो आहे डायमंड गार्डन पाशी. आपल्या हे बघा डायमंड गार्डन आहे. ठीक आहे, माझ्यासोबत साहिल आहे. साहिल हेल्मेट तर काढ. हेल्मेट काढलंय. बघूया आपण कुठल्या लोकांशी बोलू शकतोय काय, नुसता जाऊन बसायचं. बघा गेट बंद पहिला का पहिलाच मामा सोडत नाही. मामाला चाबरा आहे. मला बघितलं ना पहिला गेट बंद करतो. मला सोडत नाही. त्याला माहिती असते मी कधी कधी रात्री येतोय, नाही सोडत तो. कारण मी कॉलेज सुटल्यावर मध्ये मध्ये इथे येऊन बसतो शांतीला. सोडत नाही. आता काय करायचं. तर आम्ही आता परत चाललो आहे आपल्या घरी. घरी जाऊन आपल्याला उद्या जॉबला सुद्धा जायचं आहे. काय म्हणतो साहिल? साहिल पण ब्लॉगिंग करणार आहे उद्यापासून. साहिलचा पण ब्लॉग येईल. आपण बघू शकतो. बघा मस्त मला नून झोपलाय माणूस तो. काय भारी झोपलाय बे तो. तर आता मी चाललोय आपल्या घरी. आपली गाडी बघा, तो माणूस कसा झोपलाय. तर मी पदार्पण केलोय आपल्या घरामध्ये. हा काय इथं आई आहे आपली. मी येताना आईला घेऊन गेलो नव्हतो. येताना आईला आणलेलो. ठीक आहे, आणि मी आज येताना म्हणजे आम्ही आज येताना बर्फी आणल्या. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. माझी आवडती बर्फी आहे. ठीक आहे, मी सारखं ठीक आहे का म्हणतो. ठीक तर आहेच. हां, बर्फी दाखव. 2 रुपयाला एक. पण एवढी भारी बर्फी असते ना, लय छान बर्फी असते. आणि बर्फी कशासाठी तर माझी जॉब लागली, त्यामुळं. उद्या आपला पहिला दिवस आहे जॉबचा. भगवंतांना भोग लागतो इथं. बरं, मी तुम्हाला डिटेल्स सांगतो. उद्या आपला पहिला जॉबचा दिवस आहे. त्यामुळं उद्या सकाळी पहिला लवकर उठून प्रॅक्टिसला जाऊन येऊन कपडे धुवून मग आपल्याला जायचं आपल्या जॉबसाठी. 8:30ला बरोबर जॉब आहे. आईला सोडून कामावर आपल्याला 8 वाजता आपण आईला कामावर सोडतोय. त्यानंतर 8:30 वाजता आपल्याला आपल्या जॉबवर जायचं. तर मी तुम्हाला आता भेटतो आपल्या उद्याच्या जॉबमध्ये. आता मी बर्फी खाणार आहे आणि त्यानंतर या ब्लॉगचा एंड होणार आहे. आई चालली आता भांडी वगैरे करायला. तिची कामं आहेत ती करून घेईल. ती लगेच येत्या. बर्फी खाऊन या. नाही, बर्फी खायला ये. आणि अजून एक गोष्ट, मी आज संध्याकाळी अभ्यास करणार आहे. अभ्यास करायला लागणार आहे आपल्याला. रिझन कारण की उद्या सकाळी तर आपण काही फ्री नसणार, म्हणून आत्ता करावं लागणार. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पण कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन. खा, असं वाटतं बघ. रामकृष्ण. छान आहे ना. मला पण लय आवडली बर्फी. बर्फी लय भारी असते. बेसन प्लस साखर चांगला आहे. अभ्यास करतोय मी इथं. आणि मी आता येताना मॅगी आणलोय. ती बघायला सांग, तिच्या मांडीवर मॅगी ठेवल्यात. त्या 2 मॅगी आणल्यात ते. आणि ते पण ओरिजिनल मॅगी आणलोय. 15 रुपयेवाले मॅगी आणलो. आता मी रात्री 11 वाजता मॅगी खाणार. मला लागल्या थोडी भूक लागल्या, पण मन पण करायचं मॅगी खायचं. तर आपण मॅगी पण करणार आहे. आपण म्हणजे मीच करणार आहे. ती मॅगी करणार आहे. ठीक आहे, तर ती मॅगी करणार आहे. मी अभ्यास संपवणार आहे, एडिटिंग करणार आहे, झोपणार आहे. ही हा 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 हा. तर ही आहे आपली आजची मॅगी. कशी आहे? एकदम भारी. तर इथं पहा, ही आपली आजची मॅगी आहे. आत्ता आईनं मॅगी बनवल्या आणि मी आता या मॅगीला खाऊन बघणार कसं लागेल. ठीक आहे, आता तर ही आता मॅगी खाऊन सांगाल कशी झाल्या. हिनंच बनवल्या, पण आणल्या मी. मस्त. तर आईला तर मॅगी आवडल्या. हा काय
जर तुम्हाला मग मॅगी आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.